वर्ध्यामध्ये अवैध खतांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। 3 गोदामांमधून तब्बल 4635 बॅग युरिया जप्त करण्यात आली आहे। आरवी कारंजा परिसरात ही गोदामं होती आणि तिथली 3ही गोदामं सील करण्यात आली। वर्धा कृषी विभागाने मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे। युरिया खतांचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत, तर टेक्निकल ग्रेड युरियाची साठेबाजी या ठिकाणी केली जात होती आणि त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। जप्त केलेल्या युरियाची किंमत 12 लाखांच्या घरात आहे। वर्ध्यातील कोणत्या गोदामातून किती बॅग जप्त करण्यात आल्या तेही आपण बघणार आहोत। दरम्यान एक मोठी कारवाई म्हणावी लागेल। खतं वापरली जात आहेत शेतकऱ्यांमधून, मात्र शेतकऱ्यांकडून पण खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप वारंवार शेतकऱ्यांकडून केला जात होता आणि अशातच आता खतांचा साठा या ठिकाणी सापडलेला आहे। खतांची साठेबाजी केली जात होती आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करण्यात आली आहे। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूपेश बारंगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। भूपेश, काय सांगाल, युरियाची साठेबाजी या ठिकाणी सुरू होती, काय काय सापडलेलं आहे या छापेमारीमध्ये, कशा पद्धतीने हा छापा टाकण्यात आलाय? नक्कीच फराहा, ही मोठी कारवाई म्हणावं लागेल आणि कृषी विभाग हे ऍक्शन मोडवर आलाय। शेतकऱ्यांच्या खताचा युरिया कधी कधी हा तुटवडा दाखवला जातो कृषी विभागाकडून, मात्र हा जो खताचा साठा सापडला हा औद्योगिक उद्योगासाठी वापरला जात असल्याचं आता पुढे आलेलं आहे, सांगितलं जात आहे। पण मात्र याच युरिया आणि शेतकऱ्याचा युरिया याच्यात अदलाबदल केला जात असल्याचा अंदाज आता वर्तवला जात आहे। त्यासाठी हा औद्योगिक उद्योगासाठी वापरला जाणारा युरिया इथे कुठेही औद्योगिक वसाहत नसताना हा आला कुठून आणि यासाठी इथे आणण्यात कसा आला, या गोदामामध्ये कोणी आणला, याचा आता तपास कृषी विभागाकडून केला जातो। पण मात्र ही मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि कृषी विभागाने या कारवाईमधून आता कोणावर कारवाई केली जाते हे आता सध्या उलगडलं नसतं, तरी तपासणीला पाठवण्यात आलेल्या खतानंतर ही कारवाई केल्या जाणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। पहा, निश्चितच भूपेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर एक मोठी कारवाई कृषी विभागाने केली आहे। या ठिकाणी साठेबाजी केली जात होती, काळा बाजार सुरू होता युरियाचा। शेतकऱ्यांना एकीकडे खतं मिळत नाहीये, दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये साठेबाजी सुरू होती। कुठे किती काळा बाजार सुरू होता ते आपण बघूयात। कारंजामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खतांच्या बॅग्स होत्या। आरवीमध्ये बाजारवाडा शिवारातील गोदामातून 2342 बॅग जप्त करण्यात आल्या, तर आरवी इथल्या पिंपळखुटा शिवारातील गोदामातून 1133 युरियाच्या बॅग जप्त करण्यात आल्या आहेत आणि कारंजामध्ये राजनी शिवारातील गोदामातून 1160 बॅग जप्त करण्यात आल्या। कारंजा तालुका आणि आर्वी तालुक्यामध्ये अनधिकृत जागेवर खत साठा ठेवल्या असल्याबाबतची माहिती आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही तिथे जाऊन सर्चिंग केलं पोलिसांना सोबत घेऊन। तर तिथे आम्हाला फॉर इंडस्ट्रियल यूज करिता जे टेक्निकल ग्रेड युरिया अशा नामक नमूद असलेल्या युरियाच्या बॅग आम्हाला तिथे आढळून आल्या। खताचं सॅम्पल घेण्यात आलं। सॅम्पल हे अमरावतीला टेस्टिंग करता पाठवण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये जे काही आढळून येईल त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे सदर साठा हा जप्त करून पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।